नमस्कार. मी इथं 2 वाट्या जवस घेतलेला आहे. 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथं 2 वाट्या मी गूळ घेतलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा मी जवस काय केले कढईमध्ये भाजून घेत आहे. मीडियम आचेवर गवस छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. इथं जवस भाजून झालेलं आहे, आपण काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये मी आता शेंगदाणे भाजण्यासाठी घेतलेले आहेत. आता या शेंगदाणे पण भाजताना गॅसची आची मीडियम ठेवायची, म्हणजे शेंगदाणे ही छान असे कडक खरपूस भाजले जातात. आता आपण इथं तीळ भाजून घेणार आहेत. हे तीळ पांढरे तीळ आहेत, हे गावरान तीळ असल्यामुळे त्याचा रंग थोडा पिवळसर आहे. आपण तीळ पण छान असे भाजून घेणार आहेत, अगदी तडतड आवाज येईपर्यंत. आपले तीळ पण इथं भाजून झालेले आहेत. आपण जवस आणि तीळ आता एकत्र केलेलं आहे. फक्त शेंगदाणे आपण सेपरेट ठेवलेले आहेत. आता शेंगदाणे आपल्याला सेपरेट मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. आपण हे शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेऊयात. हे मिक्सरचं मी छोटं भांडं घेतलेलं आहे त्याच्यासाठी. आता हे काढून घेऊया एका ताटामध्ये. आता आपले शेंगदाणे बारीक झालेले आहेत. आता इथं तीळ आणि जवस याच्यामध्ये आपला जो मी गूळ घेतला होता की नाही, तो गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व तीळ आणि जवस याच्यामध्ये गूळ एकसारखा असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे बारीक करून घेतले होते त्याच्यामध्येच आपण आता हे जवस तीळ आणि गूळ बारीक करून घेतला आहे आणि आता ते शेंगदाण्याच्या कुटामध्येच ते टाकले. आता आपले सर्व असं बारीक करून झाले, मिक्सरच्या भांड्याला फिरवून झालेले. आता आपण ह्याचे लाडू करायला घेऊयात. पहा किती छान असा मस्त लाडू बांधता येतात त्याचे. यामध्ये मी कसलाही तुपाचा किंवा तेलाचा वापर केलेला नाही आहे, तरीही आपले लाडू इथं छान असे बांधता आलेले आहेत. आता मी तुम्हाला एक लाडू ह्याच्यातला फोडूनही दाखवते, कसा मऊ असं झालेला आहे. सहज असा फुटला जातोय तो. ही जवसाचे लाडू हिवाळ्यामध्ये खायला अत्यंत पौष्टिक असतात. तुम्ही पण करून पहा.